श्रीराम समर्थ. जगाच्या कोलाहलात हरवले जे मन, त्यासी एकांतात लाभे निजधन. रामाच्या चरणी होता अंतर्मुख, तिथेच मिळते जन्माचे खरे सुख. नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो आजच्या या अत्यंत वेगवान, धावपळीच्या आणि गोंगाटाच्या युगात आपल्या प्रत्येकासाठी संजीवनी ठरणार आहे. तो विषय म्हणजे एकांताचे महत्त्व. भक्तांनो, आज आपले आयुष्य कसे झाले आहे? आपल्या अवतीभोवती सतत काही ना काही आवाज सुरू असतो. घरात माणसांचा कोलाहल, बाहेर गाड्यांचा हॉर्न, हातात मोबाईलवर येणारे सततचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाची रील्स आणि मनात चालणारा विचारांचा अखंड गोंधळ. या बाह्य गोंगाटात आपण स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आपल्याला स्वतःशी 2 मिनिटे शांत बसायला वेळ नाही, किंवा वेळ मिळाला तरी शांत बसण्याची आपल्याला भीती वाटते. साक्षात परब्रह्म स्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात नेहमी सांगायचे, अरे बाबांनो, जगाच्या या अथांग कोलाहलातून बाहेर पडून दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे स्वतःशी आणि देवाशी एकांतात संवाद साधल्याशिवाय माणसाचे मन कधीही अंतर्मुख होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मन अंतर्मुख होत नाही तोपर्यंत भगवंताच्या नामाचा खरा गोडवा कळूच शकत नाही. आजच्या या विशेष महाप्रवचनामध्ये आपण पाहणार आहोत की महाराजांनी गृहाश्रमात म्हणजे संसारात राहूनही एकांताचा सराव कसा करायचा याबद्दल किती सोपे आणि अद्भुत मार्गदर्शन केले आहे. हे प्रवचन तुमच्या मनाला एका वेगळ्याच शांततेच्या जगात नक्की घेऊन जाईल. म्हणून अत्यंत एकाग्रतेने शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, महाराज एकांताचे महत्त्व सांगताना आधी आपल्याला आपल्या मनाची अवस्था समजावून सांगायचे. महाराज म्हणायचे, ज्याप्रमाणे एखाद्या तलावाच्या पाण्यात खूप दगड मारले, तिथे खूप हालचाल सुरू असेल तर त्या तलावाचे पाणी गढूळ होते आणि आपल्याला तळाशी असलेले रत्न दिसत नाही. पण जेव्हा ते पाणी पूर्णपणे शांत होते तेव्हा तळाशी असलेला छोटासा खडाही स्पष्ट दिसू लागतो. आपले मन हे त्या तलावासारखे आहे. आज आपण आपल्या मनावर बाह्य जगाचा एवढा मारा केला आहे की मन सतत गढूळ अवस्थेत असते. आपण सतत कोणाशी तरी बोलत असतो, काहीतरी पाहत असतो किंवा काहीतरी विचार करत असतो. माणसाला वाटते की एकांत म्हणजे अरण्यात किंवा हिमालयात जाऊन बसणे. पण महाराज या विचाराचे पूर्णपणे खंडन करायचे. महाराज म्हणायचे, अरे, संसारात राहून जर तू मन शांत करायला शिकला नाहीस तर हिमालयात गेल्यावरही तुझे मन मठाच्या किंवा घराच्या काळजीने व्याकुळ होईल. खरा एकांत जागेचा नसतो तर तो मनाचा असतो. महाराजांनी आजच्या माणसाच्या एका मानसिक आजारावर खूप सुंदर बोट ठेवले आहे. आज माणसाला एकटे पडण्याची भीती वाटते. जेव्हा माणूस घरात एकटा असतो तेव्हा तो लगेच TV किंवा मोबाईल चालू करतो, कारण त्याला स्वतःच्या विचारांचा सामना करायचा नसतो. पण महाराज म्हणतात, हा परमार्थ कशासाठी आहे? हा परमार्थ स्वतःला शोधण्यासाठी आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जगाचा पसारा बाहेर सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आत असलेला राम कसा गवसणार? हाच एकांताचा महापाठ समजावून सांगणारा महाराजांच्या चरित्रातील एक अतिशय सुंदर आणि व्यावहारिक प्रसंग आज आपण पाहूया. एकदा मुंबईचे एक खूप मोठे श्रीमंत सावकार गोंदवल्याच्या मठात आले. ते सावकार अतिशय सत्शील होते, पण त्यांच्यावर व्यवसायाचा, कुटुंबाचा आणि व्यवहाराचा प्रचंड ताण होता. त्यांचे मन एका जागेवर स्थिर राहत नव्हते. ते महाराजांच्या समोर बसले आणि हात जोडून म्हणाले, महाराज, माझ्याकडे पैशाची कमी नाही, समाजात प्रतिष्ठा आहे, पण माझे मन 24 तास धावत असते. रात्री झोप येत नाही. डोक्यात सतत व्यवसायाचे विचार चक्रावून सोडतात. मला नाम घ्यायचे आहे, पण नाम घेतानाही मनाचा बाजार भरलेला असतो. महाराज, मी संसारात राहून एकांत कसा मिळवू? मला मठातच राहू द्या ना. महाराज त्या सावकाराकडे पाहत मायेने हसले. महाराज म्हणाले, सावकार, प्रपंच सोडून मठात येण्याची काहीच गरज नाही. प्रपंच हा रामाने दिला आहे, तो आनंदाने करा. पण मी सांगतो ते एक काम उद्यापासून नक्की करा. तुम्ही मुंबईला तुमच्या घरी गेल्यावर तुमच्या घरातली अशी एक खोली किंवा असा एक कोपरा निवडा जिथे कोणीही येत जात नाही. दिवसातून फक्त अर्धा तास त्या खोलीत जायचे, दार आतून बंद करायचे. त्या अर्ध्या तासात तुमच्याकडे मोबाईल नसावा, घड्याळ नसावे, व्यवसायाचा कागद नसावा आणि अगदी कुटुंबातल्या माणसांनाही सांगायचे की मला या वेळेत कोणीही आवाज देऊ नका.
सावकाराने विचारले, महाराज मग त्या खोलीत जाऊन मी काय करू? पूजा करू की ग्रंथ वाचू? त्यावर महाराजांनी दिलेले उत्तर अत्यंत विचार करण्यासारखे आहे. महाराज म्हणाले, सावकार, त्या खोलीत गेल्यावर सुरुवातीला काहीच करू नका. फक्त शांत बसा. दिवा लावायचा आणि डोळे मिटून बसायचे. सुरुवातीला तुमचे मन तुम्हाला खूप त्रास देईल. जुने विचार, व्यवसायाचे हिशोब, काळजी डोक्यात थैमान घालतील. पण तुम्ही त्या विचारांशी भांडू नका. फक्त शांत बसून राहा. मनाला सांगा, या अर्ध्या तासात जगाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. माझा संबंध फक्त माझ्या रामाशी आहे. आणि त्यानंतर हळूच तोंडाने रामनाम सुरू करा. ते सावकार मुंबईला गेले आणि त्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून रोज सकाळी हा एकांताचा सराव सुरू केला. सुरुवातीचे 4-5 दिवस त्यांना खूप कठीण गेले. मन पळत राहिले. पण हळूहळू 7व्या-8व्या दिवशी त्यांना त्या अर्ध्या तासाच्या शांततेत एक अद्भुत आनंद मिळू लागला. त्यांच्या मनाचा कोलाहल शांत झाला. महिनाभराने ते पुन्हा गोंदवल्याला आले तेव्हा त्यांचा चेहरा अत्यंत शांत आणि समाधानी दिसत होता. त्यांनी महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, महाराज, त्या अर्ध्या तासाच्या एकांताने माझं 24 तासाचं आयुष्य बदलून टाकलं. आता मला प्रपंचात राहूनही मठासारखी शांतता अनुभवता येते. भक्तांनो, महाराजांनी त्या सावकाराला दिलेला हा सल्ला आज आपल्यासाठी किती लागू पडतो पहा. महाराज आपल्या प्रवचनात सांगायचे, प्रपंचात माणसाला राहणे भाग आहे, पण प्रपंचाचा बाजार मनात मांडणे चुकीचे आहे. एकांत म्हणजे जगाचा तिरस्कार करणे नव्हे, तर जगाच्या गोंगाटातून काही काळ बाजूला होऊन स्वतःच्या मनाला ऊर्जेने भरणे होय. महाराजांनी गृहस्थश्रमी लोकांसाठी एकांताचे काही सोपे नियम सांगितले आहेत. 1. वेळेचे नियोजन. दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे अशी काढा जी फक्त तुमची आणि देवाची असेल. शक्यतो पहाटेची किंवा रात्री झोपण्यापूर्वीची वेळ यासाठी उत्तम आहे. 2. मनाचा निरोप. एकांतात बसताना जगाची काळजी बाहेर ठेवून बसा. जे घडत आहे ते रामाच्या इच्छेने होत आहे हा भाव ठेवा, म्हणजे मनाची चिंता शांत होईल. 3. आत्मपरीक्षण. एकांतात बसल्यावर स्वतःच्या चुकांकडे पहा. मी आज कोणाशी वाईट वागलो आहे का? माझ्या हातून कोणाचे मन दुखावले गेले आहे का? हे स्वतःचे स्वतःला पाहणे म्हणजे खरा एकांत होय. महाराज म्हणतात, जोपर्यंत रोज एकांतात बसायची सवय लावतो त्याचे मन अतिशय शक्तिशाली बनते. बाह्य जगात कितीही मोठी संकटे आली, कितीही भांडणे झाली तरी त्या माणसाची आंतरिक शांतता कधीही भंग पावत नाही. तो संसारातल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय आनंदाने पार पाडतो, पण त्यात अडकून पडत नाही. भक्तांनो, एकांताचे खरे फळ काय आहे? महाराज म्हणतात, एकांताचे अंतिम उद्दिष्ट हे आहे की भगवंताच्या नामात विलीन होणे. जेव्हा तुम्ही एकांतात बसून श्रीराम जय राम जय जय राम हा गजर करता तेव्हा सुरुवातीला तो आवाज केवळ जिभेवर असतो, पण जशी जशी बाह्य शांतता वाढत जाते तसे तसे ते नाम तुमच्या हृदयात उतरू लागते. एका टप्प्यावर असा येतो जेव्हा तोंडचे बोलणे बंद होते आणि मनाच्या आत अखंड नामाचा एक अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. यालाच महाराज अंतर्नाद म्हणायचे. महाराज म्हणतात, ज्या माणसाला नामस्मरणाचा आणि एकांताचा गोडवा चाखायला मिळाला त्याला जगातील कोणत्याही करमणुकीची, पैशाची किंवा मोहाची गरज उरत नाही. तो स्वतःमध्येच एवढा आनंदी असतो की त्याचे रूप पाहून इतर लोकांचे मनही शांत होते. संतांच्या सहवासात गेल्यावर आपल्याला जी शांतता वाटते ती संतांच्या याच आंतरिक एकांतामुळे लाभलेली असते. म्हणून भक्तांनो, जगाच्या मागे धावणे थोडे कमी करा. स्वतःसाठी आणि तुमच्या रामासाठी रोज थोडा वेळ एकांताचा राखून ठेवा. तर भक्तांनो, आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवरील एकांताचे महत्त्व या विषयावरील महाराजांचे हे अनमोल विचार तुम्हाला कसे वाटले? आजपासून तुम्हीही दिवसातून किमान 15 मिनिटे शांत बसण्याचा सराव करणार आहात का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या प्रवचनाने तुमच्या मनात चालणारा विचारांचा गोंधळ शांत केला असेल आणि तुम्हाला आत्मिक शांततेचा मार्ग दाखवला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जगाचा कोलाहल सोडून मनाच्या मंदिरात रामाची स्थापना करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जय राम जय जय राम नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.